नमस्कार. तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची आयडी दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात ट्रान्सफर करून आणायची आहे, तर त्याची प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. जर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जर आयडी ट्रान्सफर करायची असेल, तर आपल्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनकडून तुम्ही ते ट्रान्सफर करून घेऊ शकता. परंतु बाहेर जिल्ह्यातून जर ट्रान्सफर करून आणायची असेल, तर त्याच्याकरिता तुम्हाला सी-आय-डीला एक मेल करावा लागतो, म्हणजे कॉल लॉग करावा लागतो. तर ती आयडी आपल्या पोलिसांना सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी येऊन येऊन जाईल. तर आपण बघू. आधी आपल्या पोलिसांचा मेल तुम्हाला एन-आय-सी मेलमध्ये जाऊन ओपन करायचा आहे. नंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करायचं आहे. आपल्या पोलिसांची मेल आयडी ओपन झालेली आहे. आपल्याला नवीन मेल करायचा आहे. तर ह्या न्यू मेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू मेल ओपन झालेला आहे. मी जो माझा नेहमीचा जो मॅटर आहे तो मी या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला मेल करायचा आहे इन महासपोर्ट. ठीक आहे. इन महासपोर्ट CTN सपोर्ट. ठीक आहे. मेल आलेला आहे. या ठिकाणी सब्जेक्ट टाकायचा आहे. आयडी ट्रान्सफर. डिस्ट्रिक्ट किंवा PS चं नाव सुद्धा टाकू शकता किंवा एवढं ठेवलं तरी काही हरकत नाही, पण त्यांच्या लक्षात येत नाही सर्व आयडी ट्रान्सफर असतात. म्हणून तुम्ही एक तर त्या ज्यांची आयडी ट्रान्सफर करताय त्यांचं नाव टाका किंवा PS चं नाव टाका. मी नांदेड टू डिग्रस असं टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने या ठिकाणी टाकू शकता मॅटर. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन फाईल अटॅच करायची आहे. एक म्हणजे तो जो फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला आयडी ट्रान्सफर किंवा कॉल लॉगचा जो जनरल फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट भरून आपल्याला या ठिकाणी अटॅच करायचा आहे. आणि दुसरा म्हणजे आयडी ट्रान्सफरच्या वेळेस ती आयडी ऑनलाईनमध्ये ओपन करून त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला इथं लावायचा आहे. ह्या दोन कंपल्सरी लावण्याचा प्रयत्न करा. त्यांना सुद्धा आयडी ट्रान्सफर करायला सोपं जाते. तर आपण ते तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवतो. बघा, हे असा एक फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव टाकलेलं आहे. कोड वगैरे मी टाकलं नाही. युजर नेम आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि ब्रीफमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. आता जे नाव आहे SC गणेश लालसिंग जाधव यांचा बक्कल नंबर, यांची पोलीस स्टेशन डिग्रस येथे बदली झाल्याने त्यांची आयडी, युजर नेम आणि पासवर्ड टाकलेला आहे. PS लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट नांदेड येथून PS डिग्रस जिल्हा यवतमाळ येथे ट्रान्सफर होण्यास विनंती. एवढं मॅटर आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा. बस एवढीच माहिती आपल्याला त्यामध्ये सबमिट करायची आहे. म्हणजे हा फॉर्मॅट जो आहे हा आपल्याला मेलला अटॅच करायचा आहे. फॉर्मॅट बघितला. तो फॉर्मॅट मी घेतो आता. हा कॉल लॉग फॉर्मॅट आहे. आम्ही या ठिकाणी आपल्या मेलला अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर आता स्क्रीनशॉट. बघा, एक अशा प्रकारचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. मी तर फोटो काढला म्हणून थोडंसं ते ब्लर येत आहे. पण असा स्क्रीनशॉट काढायचा आहे. या स्क्रीनशॉटमुळे त्यांना सदर आयडी धारकाचं पूर्ण नाव, त्याचं पोलीस स्टेशन हे माहीत होते आणि ती आयडी आपल्याला कुठून ट्रान्सफर करायची आहे ते सुद्धा त्यांना माहिती होते. म्हणून हे स्क्रीनशॉट सुद्धा आपण जोडत आहे त्याच्यासोबत. परत आपण आलो अटॅचवर. या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतला आणि ओपन केली. ठीक आहे. बस एवढी माहिती आहे. याच्यामध्ये आपल्याला एक मेल घेणं आहे, ज्याला आपण मेल करत आहे CID ला ती. त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे आणि जनरल जे आपण डाटा कॉपी पेस्ट करतो ते टाकून तुम्हाला सेंड करायचं आहे. ठीक आहे. माझा मेल सेंड झालेला आहे. म्हणजे आज किंवा उद्या ती आयडी आपल्या पोलिसांना प्राप्त होऊन जाईल. ठीक आहे. थँक यू.